नमस्कार हो, आज आपण बघणार आहोत संख्या पद्धती है ना। आणि संख्या पद्धती हा चॅप्टर एकदम सोपा आहे। सगळी डिटेल माहिती टाईट बसायचं राईट बसायचं। बघा संख्या पद्धती हा पहिला चॅप्टर आहे नवोदयचा है ना। त्याच्यामध्ये समसंख्या म्हणजे काय, त्यालाच इव्हन नंबर म्हणतात। इव्हन नंबर EVEN इव्हन नंबर है ना। दोन पासून सुरू होणाऱ्या संख्यांना समसंख्या म्हणतात। बेग बे बेदोनी 4 बेत्रिक 6 चौक 8 बेपंच 10 बेसक 12 बेसती 14 डॅश 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 डॅश। वाग हो, आता समसंख्या एकक स्थानी है ना, बेच्या पाड्यात अंक येतात। एकक स्थानी समजा बेच्या पाड्यात येणाऱ्या संख्यांना समसंख्या। 156 ही समसंख्या आहे का नाही, एकक स्थान बघायचं म्हणजे कडीचा अंक बघायचा। कडीचा अंक कोण आहे, एकदम कडीला एकक स्थान, एकक दशक शतक। कडीला कोण आहे, 6 आहे। 6 बेच्या पाड्यात येते का, 2 च्या टेबल मध्ये येते का 6। बेग बे बेदोनी 4 बेत्रिक 6 2 3 6 म्हणजे ही समसंख्या आहे। राईट, 1 1 1 8 ही समसंख्या आहे का नाही, ही समसंख्या आहे का नाही। एकक स्थानाला बघायचं, समसंख्या ओळखण्यासाठी कडीला बघायचं। 8 बेच्या पाड्यात येतात का, हो। 2 च्या टेबल मध्ये येणाऱ्या संख्यांना समसंख्या म्हणायचं है ना। 2 च्या टेबल मध्ये येणाऱ्या संख्यांना समसंख्या म्हणायचं, ही सुद्धा समसंख्या आहे। आणि 2 च्या पाड्यात न येणाऱ्या संख्यांना विषम संख्या म्हणायचं। कडीचा अंक बघायचा सम आणि विषम मध्ये। विषम संख्या समसंख्यांची सुरुवात 2 पासून होती, 2 पासून, शून्यापासून नाही। शून्य ही संख्या समही नाही विषमही नाही। हा, एकक स्थानाला शून्य आलं तर सम है ना। बेपंच 10 बेग बे बेदोन 4 बेत्रिक 6 बेचौक 8 बेपंच 10 एकक स्थानाला शून्य येऊ शकते, पण स्पेशल शून्य समही नाही विषमही नाही। समसंख्येची सुरुवात 2 पासून होती, 2 4 6 बेच्या पाड्यात येणाऱ्या संख्यांना समसंख्या म्हणतात। विषम संख्या कुठून सुरू होतात, 1 पासून। 1 बेच्या पाड्यात येत नाहीत विषम संख्या। 1 1 2 3 3 2 5 5 2 7 7 2 किती 9 9 2 11 11 2 13 13 2 15 डॅश 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 डॅश। बरं, विषम संख्या कशी ओळखायची, इथं सुद्धा कडीला बघायचं। इथं सुद्धा काय करायचं, सम आणि विषम ओळखायचे तर कडीला बघायचं। तुम्ही म्हणले कसं कडीला बघायचं, मी म्हणलं 157 ही सम आहे का विषम आहे। 157 ही सम आहे का विषम आहे, इथं कडीला बघा। कडीला बेच्या पाड्यात अंक आहे का, नाही। बेच्या पाड्यात 7 येतात का, नाही। बेच्या पाड्यात 7 येतात का, नाही। बेच्या पाड्यात 7 येत नाहीत, बेच्या पाड्यात 7 येत नाहीत म्हणजे ही विषम आहे। काय, ही विषम आहे। बेच्या पाड्यात 7 कडीला म्हणजे एकक म्हणायचं, एकक स्थानावर है ना। बेच्या पाड्यात 7 येत नाहीत म्हणजे विषम संख्या। बरं, त्याच्यानंतर 1089 ही सम आहे का विषम आहे, 1089 1089। इथं कडीला बघायचं, कडीला बघितलं 9 आहे। कडीला बघितलं आपल्या ढोबळ मानानं आपल्या भाषेत कडीला बघायचं है ना। कडीला बघितलं, उजव्या हाताला कडीला बघितलं 9 आहे। बेच्या पाड्यात 9 येतात का, हो नाही येत। बेच्या पाड्यात 9 येतात का, नाही येत। बेच्या पाड्यात 9 येत नाहीत म्हणून ही सुद्धा कशी आहे, विषम आहे। ही सुद्धा कशी आहे, विषम। आणि बेच्या पाड्यात जर आलं तर सम समजायचं। बघ हो, हे सम आणि विषमची गोष्ट अशी आहे। चला, आणि नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून होती, 1 पासून होती। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 अशा असंख्य नैसर्गिक संख्यांनाच प्राकृतिक संख्या म्हणतात। नैसर्गिक संख्यांनाच दुसरं नाव प्राकृतिक संख्या, आणि तिसरं नाव नैसर्गिक संख्यांचं मोज संख्या, मोजता येणाऱ्या संख्या। नैसर्गिक संख्या म्हणजे प्राकृतिक संख्या। नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात। नैसर्गिक संख्यांना प्राकृतिक संख्या म्हणतात, त्यांनाच मोज संख्या म्हणतात। 1 पासून सुरुवात होते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 असंख्य अगणित अमर्याद अनंत है ना। नैसर्गिक संख्यांना प्राकृतिक संख्या म्हणतात, मोज संख्या म्हणतात। नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होती। इंग्लिश मध्ये नैसर्गिक संख्यांना नॅचरल नंबर असं म्हणतात। बरं, परीक्षेत प्रश्न आला, सर्वात लहान प्राकृतिक संख्या कोणती है ना। 1 प्राकृतिक संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या, प्राकृतिक संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या। बरं, सर्वात मोठी
एक अंकी नैसर्गिक संख्या कोणती? सर्वात मोठी एक अंकी नैसर्गिक संख्या 9. सर्वात मोठी एक अंकी 1 डिजिट 9 है ना रे. असे प्रश्न येतात. सर्वात लहान 2 अंकी नैसर्गिक संख्या कोणती? सर्वात लहान 2 अंकी नैसर्गिक संख्या, सर्वात लहान 2 अंकी. आता सर्वात लहान 2 अंकी प्राकृतिक संख्या 10. अरे 2 अंकाची सुरुवात कुठून होती? 10 पासून होती है ना रे. पूर्ण संख्या यांना शांत संख्या देखील म्हणतात. पूर्ण संख्याचं दुसरं नाव शांत संख्या. 0 पासून सुरुवात होती. पूर्ण संख्या म्हणजे पूर्ण संख्या 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. अरे पूर्ण संख्यांना शांत संख्या असं म्हणतात. पूर्ण संख्यांना शांत संख्या म्हणतात. इंग्लिश मध्ये होल नंबर म्हणतात. WHOLE होल NUMBR होल नंबर. पूर्ण संख्या म्हणजे शांत संख्या 0 पासून सुरू होतात है ना. बरं, एक ही पूर्ण संख्या होईल का? हो होती. एक ही पूर्ण संख्या सुद्धा आहे आणि नैसर्गिक संख्या सुद्धा आहे. एक ही नैसर्गिक पण आहे बघा. एक ही इथं पण आहे, एक इथं पण आहे है ना. एक ही संख्या पूर्ण संख्या पण होती आणि एक ही संख्या नैसर्गिक सुद्धा होती. हा 0 ही संख्या नैसर्गिक होत नाही, पूर्णच होती. बरं जाऊ द्या, ते काय कळणार नाही. नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात. नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात आणि पूर्ण संख्या 0 पासून सुरू होतात. वाक्य लक्षात आलं? नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात. पूर्ण संख्या 0 पासून सुरू होतात. पूर्ण संख्यांचं दुसरं नाव शांत संख्या. पूर्ण संख्यांचं दुसरं नाव शांत संख्या. आणि वाग हो, आणि परीक्षेत प्रश्न आला, एक अंकी एकूण पूर्ण संख्यांची संख्या किती? एक अंकी एकूण पूर्ण संख्यांची संख्या किती? एक अंकी 0 1 2 3 मग 10 होतात. किती होतात? 10. आणि एक अंकी एकूण प्राकृतिक संख्या 1 2 3 4 9 होतात. एक अंकी पूर्ण संख्या 10 होतात, कारण 0ला एक अंकच आहे ना 0 सुद्धा. बरोबर आहे, जरी किंमत नसते तरी अंक आहे. चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या. 1 चा वर्ग 1. चौरस संख्या म्हणजे 1 चा वर्ग 1. 2 चा वर्ग बेदोनी 4. 3 चा वर्ग 3 त्रिक डबल गुणाकार. वर्ग संख्या म्हणजे चौरस संख्या. चौरस संख्या म्हणजे इन इंग्लिश स्क्वेअर नंबर. स्क्वेअर नंबर. 3 चा वर्ग 3 त्रिक 9. 4 चा वर्ग 4 चौक 16. 4 4 चा 16. 5 चा वर्ग 5 5 25. 6 चा वर्ग 6 6 36. 7 चा वर्ग 7 7 49. 8 चा वर्ग 8 8 64. 9 चा वर्ग 9 9 81. 10 चा वर्ग 10 10 100. डबल गुणाकार. मूळ संख्या म्हणजे अभाज्य संख्या. प्राईम नंबर. इंग्लिश मध्ये मूळ संख्यांना अभाज्य संख्या म्हणतात. प्राईम नंबर. बघा हो. आणि प्राईम नंबर 2 पासून सुरू होतात. प्राईम नंबर 2 पासून सर्वात लहान मूळ संख्या कोणती? 2. किंवा सममूळ सुद्धा संख्या म्हणतात, कारण सगळ्यात लहान समसंख्या सुद्धा 2च आहे आणि मूळ संख्या सुद्धा 2 आहे. 2 ही सम पण आहे, 2 ही मूळ पण आहे, म्हणून 2 ला सममूळ म्हणतात. 2 ला काय म्हणतात? सममूळ है ना रे. आणि 3 ला कोणती म्हणतात? विषम मूळ. 3 विषम पण आहे, मूळ पण आहे. बरोबर आहे. जगातली सगळे एकमेव अशी संख्या सममूळ 2. सममूळ असणारी जगातली एकमेव संख्या. सगळ्यात लहान बी तीच, मोठी बी तीच है ना. समबी आणि मूळ बी सममूळ. 2 3 म्हणजे पाड्यात कोण मूळ संख्या म्हणजे कोणत्याच पाड्यात येत नाही, त्यांच्याच पाड्यात किंवा एकच्या पाड्यात येतात. जसं की 2 बे 1 बे, 3 3 1 3, 5 5 1 5, 2 3 5 7 11 13 17 19 23 29. सगळ्यात मोठी 2 अंकी 97. सगळ्यात मोठी 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत, म्हणजे अभाज्य संख्या आहेत, म्हणजे प्राईम नंबर येतात है ना. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 97 अशा एकूण 25 मूळ संख्या आहेत. 24 संयुक्त संख्या आहेत. 25 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या, 25 मूळ संख्या 74 संयुक्त संख्या, 25 मूळ संख्या 74 संयुक्त संख्या, 25 आणि 74 99 आणि एक राहिली कोणती? एक ही विषमही नाही आणि एक ही समही नाही. एक ही समही नाही आणि विषमही नाही. सॉरी, कोणती राहिली रे? एक मूळही नाही आणि संयुक्तही नाही. सॉरी, एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. इकडे बघा, सम बरोबर आहे ना रे. एक ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या
आहे ना. 1 ते 100 मध्ये मूळ किती येतात 25 आहे ना. 1 ते 100 पर्यंत मूळ किती येतात 25 आणि संयुक्त किती येतात संयुक्त 74. 25 आणि 74 ची बेरीज झाली 99 आणि राहिला 1. 1 ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, संयुक्त सुद्धा नाही. म्हणून 99 आणि हे 1 100, 99 आणि हे 1 ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. ही एक पकडावं तर लागन. 25 स्पेशल मूळ, 74 स्पेशल संयुक्त आणि एक हा अंक मूळ पण नाही आणि 1 हा अंक संयुक्त नाही. ते विषम वगैरे सगळं आहे नाही ना. संयुक्त संख्या म्हणजे पाड्यात येणाऱ्या संयुक्त संख्या 1 ते 100 मध्ये 74 येतात. संयुक्त संख्या म्हणजे पाड्यात येणाऱ्या संयुक्त संख्या म्हणजे विभाज्य संख्या. मूळ संख्याला अविभाज्य संख्या सुद्धा म्हणतात. मूळ संख्या म्हणजे अभाज्य संख्या, अविभाज्य संख्या. बरं, संयुक्त संख्या म्हणजे पाड्यात येणाऱ्या आणि सगळ्यात लहान पाड्यात येणारे कोणते रे? 1 ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 1 ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. मग 1 तर कटला. 2 ही मूळ संख्या आहे. 3 सुद्धा मूळ संख्या आहे. 4 ही सर्वात लहान विभाज्य संख्या आहे पाड्यात येणारी. 4 कोण्या पाड्यात येते? 4 2च्या. 5 नाही, 5 मूळ आहे. 6 सुद्धा पाड्यात येते. कोण्या पाड्यात येते? 6 2च्या 3च्या. 7 नाही, 8 आहे ना रे, 8 पाड्यात येते. 9 सुद्धा पाड्यात येते. आता 9 ही संख्या कशी आहे? या संयुक्त पण आहे, विषम सुद्धा आहे. हे बघा, हे विषम सुद्धा आहे. 9 ही संख्या विषम सुद्धा आहे. पूर्ण संख्या सुद्धा मध्ये येते 9. चौरस संख्या मध्ये सुद्धा येते 9 आहे ना रे. त्याच्यानंतर इथं विषम संख्यामध्ये येते, नैसर्गिक संख्यामध्ये येते, पूर्ण संख्यामध्ये येते, चौरस संख्यामध्ये येते, संयुक्त संख्यामध्ये सुद्धा 9 येते. राईट, 9. त्याच्यानंतर बघा 4 6 8 9 10 आहे ना रे. त्याच्यानंतर 12. एकूण किती? 74 आहेत. अशा एकूण किती येतात? 74 येतात. बघा हो, जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्यांच्या 1 ते 100 पर्यंत जोड्या 8. किती जोड्या? 1 ते 100 पर्यंत. तुम्ही म्हणले सर जोडमूळ संख्या म्हणजे काय? जोडमूळ संख्या म्हणजे काय? जोडमूळ संख्या म्हणजे काय? काय? मी म्हणलं जोडमूळ संख्या म्हणजे इकडून बी मूळ, इकडून बी मूळ, इकडून बी मूळ, इकडून बी मूळ आणि त्याच्यामध्ये एक लोटे बाबा, त्याच्यामध्ये एक लोटे बाबा आहे ना. हो, दोन्हीकडून मूळ. जसं की 3, 5 ही पहिली जोडमूळ संख्यांची जोडी. 3 5. 3 आणि 5 मध्ये एक जण लोटे बाबा लपलेला आहे. 4. कोण? 4. 3 मूळ संख्या, 5 मूळ संख्या. 3 बी मूळ संख्या आहे, 5 बी मूळ संख्या आहे. त्याच्यामध्ये एकच अंक दडलेला आहे, तो म्हणजे 4. त्याच्यानंतर कोण सांगते? 5 7. 5 7 बघा, 5 बी मूळ संख्या, 7 बी मूळ संख्या आणि त्याच्यामध्ये एक जण लपलेला आहे. कोण? 6. त्याच्यानंतरची जोडमूळ संख्या 11 13. कोणती? 11 13. 11 आणि 13 मध्ये है ना रे 7 9 कार्यकर्ते म्हणताना बुकीच मारीन एकीतून है ना. 11 13 है ना. 7 9 कस नाही होणार? 7 मूळ संख्या आहे पण 9 आहे का रे? 9 पाड्यात येते ना है ना. त्याच्यानं इथूनच गुदा आणीन. 7 9 म्हणू नका. 11 13 है ना. 11 13. 11 मूळ 13 मूळ. त्याच्यामध्ये 12 लपलेला आहे. अजून कोण रे? 13 17 म्हणू नका. 13 17 म्हणू नका. इथून है ना 13 17 कस काय? 13 आणि 17. 13 आणि 17च्या मध्ये 14 आहे. 13 नंतर 14 आहे, 15 आहे, 16 आहे, 3 येणार. 17 19. 17 19. 17 आणि 19 दोन्ही मूळ संख्या आहेत आणि त्याच्यामध्ये एकच कार्यकर्ता लपलेला आहे 18 है ना. 1 2 3 4. अजून कोणत्या येतात? 29 31. 29 31. 5 झाल्या या 4 आणि 29 31. 29, 31. त्याच्यानंतर कोणत्या 5 झाल्या? 41 43. 41 43. 41 मूळ संख्या, 43 मूळ संख्या मध्ये एक लपलेला. त्याच्यानंतर कोणता? 59 61. 59 59 61. त्याच्यानंतर 71 73. 71 73. 71 73. अशा 8 जोडमूळ संख्या येतात. बरं, सहमूळ संख्या म्हणजे काय? ज्या दोघांचा मसावी 1 येते. ज्या दोघांचा मसावी किती येते? 1 येते, त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. म्हणजे ही आणि ती कोण्याच पाड्यात येणार नाही, फक्त 1च्या पाड्यात येणार है ना. ठीक आहे. आता ती मसावी लसावी आपल्याला नवोदयचा चॅप्टर कॅन्सल झालेला आहे, परंतु तरी पण ती कन्सेप्ट एका दिवशी जास्त घेऊयात. बरं ठीक आहे. मसावी 1 येते म्हणजे काय? तात्पुरतं सांगतो ढोबळमानानं. ह्या दोन्ही संख्या कोण्या एका पाड्यात आल्याच नाही पाहिजे, फक्त त्या 1च्याच पाड्यात आल्या पाहिजेत है ना. जसं की कोण सांगते? एका पाठोपाठच्या 1 घेतल्या तरी काही नाही. एकाने घेतल्या भावना आमच्या 10 आणि दुसरी घेतली 21. ही सहमूळ संख्यांची जोडी आहे का नाही?
सहमूळ संख्यांना सापेक्ष मूळ संख्या सुद्धा म्हणतात, बरोबर आहे का रे? सहमूळ संख्या, सापेक्ष मूळ संख्या, ज्या दोन संख्यांचा मसावी एक येते, नाही सहमूळ संख्या म्हणजे काय? ज्या दोन संख्यांचा मसावी एक येते त्यांना सहमूळ संख्या, एवढंच लक्षात ठेवा. ज्या दोन संख्यांचा मसावी एक येते, ज्या दोन संख्यांचा मसावी एक येते, ज्या दोन संख्यांचा मसावी एक येते, जसं की 10 आणि 21, 10 आणि 21, 10 आणि 21, 10 आणि 21 बघा कोण्या पाड्यात येतात का? एकच्याच पाड्यात येणार. 10 5च्या येते, 21 7च्या येते. 10 आणि 21 कोण्या पाड्यात येतात? दोन मिळून. 10 आणि 21 एकच्याच पाड्यात येणार. 10 आणि 21 कोण्या पाड्यात येणार? एकच्या, बरोबर आहे. म्हणून ते मसावी एक येणाऱ्या संख्यांना सहमूळ संख्या सुद्धा म्हणायचं, सहमूळ संख्या, राईट है ना. असा हा संख्यांचा भाग झाला. वागो हा भाग सगळ्यांना समजला असेल अशी मी आशा करतो, अपेक्षा करतो. हा संख्यांचा भाग भरपूर महत्त्वाचा आहे. सगळ्यांनी त्याला शेअर करा, सबस्क्राईब करून टाका चॅनलला, आणि असे छोटे छोटे व्हिडिओ मी सगळ्यांपर्यंत पोहोचेल जेणेकरून आपल्याला नवोदयला मार्क सगळे फिक्स राहतील. 1 मार्क 2 मार्क 20 पैकी 20 मार्क गणिताला मिळतीलच अशी माझी गॅरंटी आहे. ठीक आहे, धन्यवाद. वागो, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.